विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्ड एक्झाम जवळ जशी आली तशी टेन्शन आलंय तुम्हाला. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. अख्ख्या जगाची काळजी तुम्हालाच आहे. तिकडे अमेरिकेत ट्रम्प गोंधळ घालतोय, त्याला ग्रीनलँडवरती हल्ला करायचा आहे, त्याच्यामुळं शेअर मार्केट ढासळतंय. किती टेन्शन आहे ना तुम्हाला. त्यात आणखीन हे अभ्यासाचं टेन्शन आलं. मला जगाची काळजी करायची आणि हे कधी करू मी आता असं वाटतंय का तुम्हाला बाळांनो? ऐका माझं. की काय तणाव आणि टेन्शन, डिप्रेशन स्वतः पण त्रास करून घ्यायचा आणि घरातल्यांना पण त्रास द्यायचा. बास आता हे. मी मुलींच्या बाबतीत तर दरवेळेस बघतो बरं का. मला जेव्हा काउन्सिलिंगसाठी पालक वगैरे येतात ना, पहिली कंप्लेंट असते, जेवणच सोडून दिलंय. अर्धी चपाती खाणार, आई अर्धी चपाती. लय झाली अर्धी चपाती, चतकोरच खाणार. असं करतात ना मुली, की ते पडलं पाहिजे आणि पालकांना म्हणलं पाहिजे, "बास बाई पोरी लय झाला अभ्यास. राहू दे बोंबलू दे अभ्यास. तुझी तब्येत पडला बघ." अरे तणावात अशा गोष्टी करून काय होतंय सांगा बघू? काय मिळतंय तुम्हाला? काय नाहीये. लक्षात घ्या. केला नाही ना अभ्यास करा की. सर आता कसं करणार? मग राहू दे, मग शाळा सोडून द्या. सगळं बंद करा. राहू दे. मी काय म्हणतोय, सरळ-सरळ एम-आय-डी-सीत जावा कामाला. सिरियसली. काय 12 तासाची ड्युटी असते फक्त. काय शिक्षण लागत नाही, काय नाही. पोती उचलायची, हमाली करायची. महिन्याला 8,000-9,000, 10,000 पगार मिळतोय. घर चालतंय बास ना. बरं घरात कोण आहे तुमच्या? बायको आहे तुमच्याकडे का मुलं आहेत घर चालवायला? एकटाच आहे ना तुम्ही? बास ना. कशाला टेन्शन घ्यायचंय? आतापर्यंत केलं नाही ना. मग आता कशाला पुढे टेन्शन घ्यायचंय? मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलतोय बरं का. समजल्याला समजेल, नाही समजेल, नाही समजेल म्हणूया आपण. तुम्हाला वाईट पण वाटेल काही लोकांना. हां, मला करायचंय सर पण काही मुलींच्या बाबतीत बघितलं मी भयानक तणाव. का? ओव्हर थिंकिंग. असं होईल का? तसं होईल का? सगळं सोडा. सगळं सोडा. तारीख किती आहे? किती दिवस उरलेत अजून? जानेवारी संपलेला नाहीये. 1 आठवडा आहे. आहे. चला 1 आठवडा जानेवारीचा आहे आणि 1 आठवडा फेब्रुवारीचा आहे. चला शेवटचे 10-15 दिवस. आता मी तुम्हाला सांगतो, मला पण ना कंटेंटमध्ये काही सुचत नाही. लास्ट 4 मंथ्स, लास्ट 3 मंथ, लास्ट 2 मंथ, लास्ट 1 मंथ, लास्ट 15 डेज, लास्ट 10 डेज. उद्या परीक्षा आहे. दरवर्षी मी असे व्हिडिओ बनवलेत. हो, बनवलेत. का तुमचेच कमेंट, तुमचंच हे. पण बास ना आता 15 दिवसात काय करायचंय सांगतो. 15 दिवसात तुम्ही जे तणाव घेणारी मुलं आहेत ना, तुम्हाला फक्त या एक्झामची तयारी करायची आहे आणि या एक्झामची तयारी करत असताना या विषयाला जास्त महत्त्व द्या. इंग्लिश. त्यात सुद्धा चांगला स्कोर करा. दुसरी गोष्ट सी-एस आणि आय-टी असेल तर जिओग्राफी पण असणार आहे. त्यांचा पण इलेक्ट्रॉनिक्स असू शकतो तुमचा. टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुम्ही केलं नाही. हे काय केलंय का नाही? पालकांना एवढा तणाव आहे ना सगळ्या गोष्टींचा. अरे काही धुरंधर लोकांचा तर मराठी पण सब्जेक्ट आहे. पण काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे की ज्यांनी बायो पण ठेवलाय. दोन्ही ग्रुप ठेवलेत आणि बायोला हात बी लावला नाही. हात सुद्धा लावला नाही अशी मुलं आहेत. काय रे बाळांनो, काय कुठं चाललाय तुम्ही? काय केलं सांगा? 2 वर्ष का नाही अभ्यास केला? काय चुकलं? हां, चुकण्याचं एकच कारण तुमच्या खिशात असणारा तुमचा मोबाईल, तुमचे फ्रेंड्स, तुमची मित्रमंडळी. बरं जर तुला थोडी आता जाणीव झाली असेल ना, की मला अभ्यास करायचा आहे, तर ना क्लिअरली सांगतो काय मी काय पेड प्रमोशन करत नाही आणि पेड नाहीच आहे बाळांनो. तू फक्त ही वेबसाईट उघड. वेबसाईट नाहीये, ॲप्लिकेशन डाउनलोड कर. या ॲप्लिकेशनवर बोर्डचे 9 क्वेशन पेपर दिलेत विथ सोल्युशन. एवढं कर. कर आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुला मी सांगतोय, की आपलं जे चॅनल आहे ते पहिला सबस्क्राईब कर आणि तुझ्या या टाइपचे मित्र आहेत ना, ज्यांना जाणीव झाली त्यांच्यावर हे शेअर पण कर, की आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये ना मला सांगताना अतिशय आनंद होतोय. तुमचे कमेंट खूप छान येतात रे बाळांनो. साध्या भाषेत मी लॉज घेतलेत. लॅपलास लॉ पहिला बघा वाटल्यास. खूप अवघड वाटतो ते पुस्तक. काही कळतच नाही. मी एकदम व्यवस्थित घेतलंय. लॅपलास लॉ असेल, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन असेल, डी लॉ असेल. तर डी लॉ प्लेलिस्टमध्ये नाहीये. तुम्ही सेमेस्टरचे एक व्हिडिओ अपलोड केले होते. ते सेमेस्टरचे 5 व्हिडिओ जर बघितले तरी भरपूर तयारी होते. तरी भरपूर तयारी होते. तर मी तुम्हाला सांगतो प्लेलिस्टमध्ये फर्स्ट सेमिस्टर अशी एक आहे बरं का. मी जस्ट एकदा चेक करतो बरं का लक्षात घ्या तुमच्यासाठी. मी तर 2 मिनिटात चेक करतो. आपल्या चॅनलवरती जायचंय आपल्याला. सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणूया आपण आणि त्याच्यात तुम्हाला काय करायचंय तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ओके. एकच मिनिटं. सह्याद्री ट्युटोरियल्स त्याच्यानंतर प्लेलिस्ट आणि प्लेलिस्टमध्ये ना सांगतो एक आता मी तुम्हाला इथं पण दाखवलं तर स्क्रीनवर घेतलं असतं तर बरं झालं असतं. बघा. एच-एस-सी बोर्ड्स आय-एम-पी क्वेशन्स विथ सोल्युशन 5 व्हिडिओ आहेत. ओके 5 व्हिडिओ आहेत. ते तुम्हाला बघायचे त्यातला पहिला व्हिडिओ 50 मिनिटाचा आहे. फिजिक्स फर्स्ट सेमिस्टर असं त्या थंबनेलमध्ये टायटल आहे लक्षात घ्या. फिजिक्स फर्स्ट सेमिस्टर. अरे फर्स्ट सेमिस्टरमध्ये 8 टॉपिक होते. ते आय-एम-पीच होते. ते सुद्धा घेतलेले आहेत. मग ते कंप्लीट करा बाळांनो, कंप्लीट करा.
बरं, मी आय-एम-पी क्वेशनची लिस्ट दिलेली आहे, सगळं दिलंय, सगळं दिलंय. पण तुम्हाला ते सगळं जाऊ दे. तुम्हाला तर नुसतं टेन्शन आलंय आणि त्या टेन्शनमध्ये तुम्ही राहिला तर अभ्यास काय होणार नाही. त्यामुळे मन शांत ठेवा. मी तुम्हाला एक सांगू का रे बाळांनो, क्लिअरली बरं का. मी हे एक चॅनल मला बघायला मिळालं होतं बरं का. समजून घ्या बरं का. हे चॅनलचा सगळं वेगळ्या गोष्टी आहेत, पण इनर मॅग्नेट हे त्या चॅनलचं नाव आहे बरं का. ओके. अ, तर त्या हां, मॅडमचं नाव मला माहीत नाहीये. मग त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ना एक व्हिडिओ बनवलाय. मेडिटेशनचाच आहे म्हणूया आपण. होओपोनोपोनो अशी काहीतरी टेक्निक आहे बरं का, लक्षात घ्या. दी बेस्ट आहे बरं का सांगतो. मी या चॅनलवरती तो विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा चॅनल छोटंच आहे. आत्ता सुरुवात केली गंमत म्हणजे एका आठवड्यात मॉनिटाइज पण केलंय त्यांनी. ओके. पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेशन, 5 मिनिटाचं ध्यान आणि सगळं अचीव्ह होतंय. हां, मी सगळं करू शकतो. मला सगळं येतंय. मला पुढच्या 3 महिन्यात सगळा बदल हवाय. मे पर्यंत मला सगळ्या गोष्टी क्लिअर हव्यात. मला चांगला रिझल्ट मिळवायचा आहे. मला मुलांची प्रगती बघायची आहे. मला माझं चॅनल ग्रो झालेलं बघायचं आहे. आणि त्यासाठी मला ना काही चांगल्या गोष्टी माझ्यात बदल करता येतील का तर करायच्या आहेत. म्हणजे जे आहे ना असं निगेटिव्ह थिंकिंग वगैरे डोक्यातून काढून टाकायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. हे चॅनल पण बघा. YouTubeवर खजिना आहे लक्षात घ्या. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तर खजिनाच आहे. मग तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या. मॅथ्सचे थेरम अगोदर कंप्लीट करा ह्या 15 दिवसात. फिजिक्सचे रोज एक-एक टॉपिक करा आणि न चुकता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.